जे आपण म्हटलं लुटमार करतात वगैरे ते. हां, नमस्कार मंडळी, मी संदीप जोशी, माझे मित्र संदीप कोकरे, डॉक्टर संदीप कोकरे, चैतन्य शिंदे, नमस्कार. राजेश भावसार. नमस्कार. आम्ही लहानपणापासूनचे मित्र. गेल्या अनेक वर्षांपासून ठरवत होतो की युरोप ट्रिप करायची, आणि ती पण रोड ट्रिप करायची. लहानपणी म्हणजे अगदी चड्डी-बड्डी. बालवाडीपासून एका वर्गात राहिलेलो आहे. करेक्ट. आणि अजूनपर्यंत एका वर्गात, म्हणजे गेले अजून बरोबर 52 वर्ष आम्ही एकमेकांबरोबर आहेत, किंवा तुम्ही 49 धरून चाला थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर जाणार होतो युरोपला आणि पोहोचलो आहोत मॉस्कोमध्ये, रशियामध्ये. असं का झालं त्याला कारण आहे. आम्ही 2017 पहिल्यांदा आम्ही ठरवलं की युरोप ट्रिप करायची. तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला जवळजवळ 6 वर्ष लागले, आणि 6 वर्षानंतर आम्ही विजासाठी अप्लाय केलं. एकदा केलं, दोनदा केलं, तिघांचा विजा अप्रूव्ह झाला, एकाचा झाला नाही. आता तो कोणाचा झाला नसेल हे तुम्ही आता आम्हाला नंतर कमेंटमध्ये करून सांगायचं आहे. ओव्हर द पिरियड तुमच्या लक्षात येईल की तो व्यक्ती कोण आहे म्हणून. तर मी त्याचं नाव आत्ता सांगत नाही, तुम्ही कमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा रशियाचा विजा अप्लाय केला त्यावेळेस पहिला प्रॉब्लेम आला, तो म्हणजे आम्हाला फोटो नीट अपलोड झालेले नव्हते किंवा डॉक्युमेंट्स नीट दिसत नव्हते. त्यांनी पुन्हा एकदा अपलोड करायला लावले. कसं तरी करून आम्ही रशियामध्ये पोहोचलो. इमिग्रेशन चेकमध्ये मी आणि राजेश भावसार या दोघांनाही अडवला. म्हणजे द मोस्ट एक्सपिरियन्स, द मोस्ट ट्रॅव्हल्ड पर्सन अँड द फर्स्ट ट्रॅव्हलर, दोघंही अडकले. का उभं केलं तर तिथे माहीत नाही, त्यांनी काय चेक केलं तेही माहीत नाही, फक्त तिथे उभं केलं होतं. मला साधारणतः 5 मिनिटामध्ये सोडलं. राजेश भावसारला त्यांनी जवळजवळ 2 तास अडकवून ठेवलं होतं, नुसतं बसून ठेवलं, केलं काहीच नाही. आता आम्ही रशियामध्ये आहोत, मॉस्कोमध्ये फिरणार आहोत, सेंट पीटर्सबर्गला जाणार आहोत. थोडक्यात काय तर युरोपच्या ऐवजी आम्ही मिनी युरोपमध्ये फिरणार आहोत, दुधाची ताकावर भागवतोय. सो ओव्हरऑल ही ट्रिप कशी होते, काय काय करतो आम्ही, कुठली कुठली गमती करतो, ह्या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये येणार आहे. आज पहिला ब्लॉग टाकतो आहे. उद्यापासनं रोज नाही झालं तरी सुद्धा ऑल्टरनेट डे किंवा 2-3 दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय. आम्ही इथे जवळजवळ 10 ते 12 दिवस आहोत. त्या दिवसांमध्ये जे जे रेकॉर्ड करू ते सगळं तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता एवढंच सांगेल की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. आज 52व्या वर्षी आम्ही ही जी ट्रिप करतो आहे ती एक स्वप्न होतं आमच्यासाठी, आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही नक्की बघा पुढचे ब्लॉग्स. मजेशीर गोष्टी येणार आहेत. प्रत्येक गोष्ट आम्ही काय काय करतोय सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जमतंय का? जास्तच द्यायला लागणार, आम्हाला माहिती आहे. हातपाय तर मारू दे ना आम्हाला. हातपाय न मारता कसं काय माघार घ्यायची. डू नॉट डिस्टर्ब लावून घे, नाहीतर राजा लावलं तर राजा तुझा मोबाईल फेकणार आहे. दुरादृष्टाचा प्रॉब्लेम काय आहे की मॅडम मला जोड्याने आणतील. अजून तू उडाला पण नाही, लगेच मॅडम सोडून बाकीच्यांचे कॉल सगळ्यांचे डू नॉट डिस्टर्ब लाव. ठीक आहे, ओके, डन करतो डन. नक्की का? लगेच डन. नक्की बाबा, बघ बरं का, नाही तर ते आयफोन घेणाऱ्यांचे असे हाल होतात बघा. नाही करणार. नेहमी सांगतो मी, आयफोन घेऊ नका म्हणून, ऐकत नाही. लगेच करणार, लगेच. व्हेरी गुड. राजेश भावसार यांची पहिली ट्रिप इंटरनॅशनल. त्यांना भीती अशी आहे की तिथले लोक परत पाठवणार नाही. काय पाल्पिटेशन गोळा आला येतो हलना. आणि माकड त्याच्याकडे बघून हसते. 3 दिवस बसून माहिती ते माकड त्याच्याकडे बघून हसते. म्हणजे करून घेतली असं. जातो का परत येतो का नाही, कदाचित दुःखात टाकतात काय म्हणलं. ओके, म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप सुखाची नाही येते, दुःखाची राजासाठी पहिली ट्रिप आहे म्हणून. कुठे कुठे गोळे येत होते काय विचारूच नको. घेतील अमेरिकेचे काय डॉलर घेतील का? युद्ध चालू आहे, कसं काय घेतील राजा? हा ना, नाही घ्यायचे. घ्या आता. नाही म्हटले मग फाडून फेकायला लागतील तिथे.
ते म्हणतील गांधी बाबाच आणा मग. गांधी एक वेळेस ऐकून घेईल तो. निदान भारताने मदत केली मला थोडीफार. पेट्रोल घेतो ना आपण विकत. त्यांच्याकडे खूप गांधी झालेत आता. सगळे आपण पेट्रोल घेऊन घेऊन वाढवले. क्रूड घेऊन सगळे त्यांच्याकडे गांधी खर्च करायला त्यांना चान्सच Chances नाही खर्च खर्च करायचा. करायला. आपल्याकडनं इम्पोर्ट नाही एवढं त्यांचं काही. प्रॉब्लेम तर त्यांना डॉलरचं पाहते मी काय करायचं पूर्ण खर्च काय करायचं. लय पैसे देऊ घेतले. काय करायचं राजा, परत एकदा बोल. नको पुतीन म्हणाल भाव चढले काय घेऊन सगळे तुझे ट्रेंडिंग मध्ये जातील बघा. नाही राजा, ट्रेंडिंग मध्ये जातील. राजा डॉलरचं काय करायचं म्हटलं ना ते कमेंट मध्ये टाका तुम्ही. भर दुपारी फोन येतात डॉलर घ्यायचे. म्हटलं भाऊ पनवेलला कुठे भेटतं का. ती वाशीला बोलवत होती मला, या वाशीला देते 83-72 तरी कमी होतो तुला. हा म्हणून तो बघत होतो मी. आता गाडीवर काहीतरी लिहिलेलं होतं. राजा काय लिहिलं होतं रे? खर्च तर झालाच पण नाद पूर्ण केला. खर्च तर झाला पण नाद पूर्ण केला. राजाच्या बाबतीत खरं झालं ते. काय काय खर्च केला राजा आतापर्यंत सांग जरा. आता होईल ते. काय रे होती जायला, आता बस झालं. आता मी हातवरती करून दिली, आता आहे तुमच्या बोकांडी. हा बघा. त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला आहे. पडलं कसं ते इतक्या याच्यानी कसं ठेवलं ते पटकन काढता येईल असं. मग इमर्जन्सी असल्यावर लागतं माहिती का. हे काय म्हणते बरोबर की नाही. इमर्जन्सी मध्ये लागतं की नाही. वॉलेटमध्ये ठेवावं लागतं. फर्स्ट एड आहे रे. फर्स्ट एड आहे बघ, त्याच्या मनाने ते फर्स्ट एड आहे. सेफ्टी फर्स्ट. दुसरं कोणाचं घेऊ नको, तुझं वापर. अरे बाबा हे बंट्या व्हिडिओ मध्ये घेऊ का. राजा कसलं आश्चर्य वाटतं. चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह काही जात नाही त्याचं. बंट्या दाखवून दिलं त्याला काय होतं ते. काय बघितलं बॅगेत त्याचं त्यालाच माहिती. बरं राजा, पहिल्यांदा भारताच्या बाहेर जातोयस. नाही तसं काही नाही आहे. मग बऱ्याच वेळा जाऊन आलो. किती वेळा. मला पहिल्यांदा वाटतं. बरं. माझी प्रत्येक ट्रिप ही पहिलीच वाटते. अच्छा, म्हणजे तू एन्जॉय पहिल्यांदाच जातोय असं करतो प्रत्येक वेळेस. असं प्रत्येकाला वाटतं. ओके बरं. मग आपण आत्ता जे आत आलो एअरपोर्टच्या आतमध्ये, इथून पुढची प्रोसिजर काय ते सांगू शकशील का. एखाद्या बोळीत आम्ही विमानात जाणार. काय एखाद्या बोळीत विमानात जाणार. एका बोळीतनं. हां ओके. बरं, नाही विमानात जायच्या आधी काय करणार आहे ते सांग. काय करणार म्हणजे काय असं देऊन टाकायचं. कोणाला द्यायचं. दोघं जणांसाठी. अच्छा, या दोघांना लगेच द्यायचं. आपलं लगेच तो तुम्हाला देणार आहे. ती बॅग घ्यायची हँड जायचं आणि जायचं. ओके. सो लगेज आम्हाला दिलं मग पुढे काय. पुढे आता बाकी हे दोघं सांगते. नाही, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तू झोपणार. आम्हाला मान्य आहे ते PA ठेवलेले आहेत. एकदा घुसलो ना मध्ये मस्त की झोपून घेणार. बरं, माझं एक महत्त्वाचं काम करणार का. काम मी करणार. हो, या माणसाचा आहे ना फोन फेकायचा आहे आपल्याला. ते करू ना. तो विमान आलं ना की त्याच्या खाली फोन टाकायचा आहे. फोन अटेंड करावे लागतात, महत्वाचे असतात. हां, माझे फोन अटेंड करावे लागतात. तुझे फोन. महत्वाचे. अच्छा, PA आहे नाही का. ओके. मी कसं सांगू. तुला वाटत नाही का राजाकडे बघून काय हे राजा फेशियल करून आलाय म्हणून. का वाटतो फेशियल करून आलाय असं मी सांगतोय. हां, एवढा चमकतोय. ऐकला फेशियलचा फ्लो माहिती नाही मला. खरं